स्टार्ट केला ओके. तर नाम म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? नाम म्हणजे काय की एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, जागेला किंवा ठिकाणाला ज्या शब्दाने आपण संबोधतो ते म्हणजे नाम. आता विशेषण. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आता तुम्हाला उदाहरणासहित सांगते मी. तू इकडे ये, उभी राहा. तुमचं नाव काय? म्हणजे हे काय झालं? नाम झालं. ठीक आहे. कोणत्या नावाने बोलवणार हिला? आता हिची विशेष सांगा, हिच्याबद्दल विशेष माहिती सांगा. रोजनी खूप अभ्यास करते. हा, थोडं उभे राहून जोरात बोल. म्हणजे हिच्यातले गुण सांगा मला. गुण सांगा. रोजनी खूप अभ्यास करते. म्हणजे ही अभ्यासू आहे. अजून हिच्यातले गुण सांगा. सांगा. कशी आहे? रोजनी बहुत हुशार आहे. हुशार आहे. ओके. अभ्यासू आहे, हुशार आहे. त्याच्यानंतर अजून लक्ष द्या. कशी आहे? रोजनी खूप रीडिंग करते. म्हणजे वाचनाची आवड आहे हिला. ठीक आहे. अजून तू जाऊन दे. नाम लक्षात आलं? आता हिच्याबद्दल हे जे तुम्ही सांगितलंय, अभ्यासू, हुशार, वाचन खूप करते, हे तिचे काय झाले? विशेषण. म्हणजे तिच्यातले गुण झाले. जाऊन दे. तू ये. याचं नाव काय? म्हणजे हे याचं नाम झालं. आता ह्याच्यातले गुणवैशिष्ट्य सांगा. स्वराज खूप खेळाडू आहे. खेळाडू वृत्ती आहे. ठीक आहे. अजून सर स्वराज खूप अभ्यास करतो. अभ्यासू आहे. ओके. हा खूप रीडिंग करतो. म्हणजेच वाचनाची आवड आहे. संस्कार हुशार आहे. हा. स्वराज खूप बडबड करतो. बडबड करतो. बडबड करतो तू. हा बघ, तू म्हणतो खूप बडबड करतो. हा, बडबड करतो का रे तू? म्हणजे हा बडबड आहे. हा. मॅम स्वराज कबड्डी खेळतो. कबड्डी खेळतो म्हणजे खेळाडू आहे, स्पोर्टी आहे. हा. स्वराज खूप हट्ट करतो. हट्ट करतो. म्हणजे आता बघा, खेळाडू, अभ्यासू, बडबडा हे काय झाले? याचे विशेषण झाले. नाव काय आहे? नाव म्हणजे काय झालं? नाम झालं याचं. आणि याचे जे काही गुणवैशिष्ट्य सांगितले तुम्ही ते काय झाले? विशेषण. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण. कळालं? आलं लक्षात? सगळ्यांना समजलं नाम आणि विशेषण काय आहे ते? ठीक आहे. थँक्यू.